आणि ही संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपण फ्रंट लाईट पाहतात किंवा मंडप्स पाहतात किंवा VIP स्टँड्स पाहतायत किंवा हा मंच पाहतायत हे सजवण्याचं काम ज्यांनी केलंय ते सागरजी किनी भरणेपाडा आपले मंडप डेकोरेटर्स त्यांचं मनापासून धन्यवाद आहेत। या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थानं जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली होती। चांगली लाइटिंग अगदी तुम्हाला पाहायला मिळाली। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मंडप डेकोरेटर्स मध्ये महत्त्वाचं सहकार्य हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं मनापासून आभार आहेत। आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने वळणार आहोत। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण या ठिकाणी देत आहोत। चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विनंती असेल। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मंचावरती दिला जाणार आहे। आदरणीय शशिकांत घरत साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय। शशिकांत घरत साहेब यांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी मात्र या ठिकाणी दिली जात आहे। कडक बॅटिंगचा नजारा मात्र पेश करण्यात आला। अर्धशतकी खेळी आणि जबाबदारी संघाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आली। ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी मात्र दिली जात आहे जे आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलं शिवांश यांच्या माध्यमातून संतोषजी घरत यांच्या माध्यमातून ते अगदी जर्सी स्पॉन्सर। जास्त काही शब्द नाही, 2 शब्द अर्धशतकी खेळी आलेले आहेत, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं। या स्पर्धेचं आयोजन जय महाराष्ट्र चिखलपाडाच्या माध्यमातून सफळामध्ये आता स्पर्धा होऊ लागल्यात, नाईट मध्ये स्पर्धा होऊ लागल्यात। फ्रंट लाईटचं क्रिकेट खेळणं आणि त्यातल्या त्यात जय महाराष्ट्र चिखलपाडाचं आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ही पहिलीच त्यांची टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट आहे आणि खूप सुंदर आहे। खूप साऱ्या शुभेच्छा आपण अगदी थोडक्यात मनोगत आपलं व्यक्त केलं। या जावेत मॅचच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत हार्दिकजी किनी आणि त्यांच्या जोडीने उत्कर्षजी पाटील। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। जाऊया मॅचकडे। थँक्यू सो मच। मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती प्रणय पाटील, पहिलाच बॉल आणि या बॉलला प्रणय पाटीलच्या विपक्षात आक्रमण शंखनाद, बॉल सीमारेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार। पहिलाच बॉल स्लॉक मध्ये बरोबर बॅटच्या समोर दिला होता आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम फलंदाज कामेशने केले। पहिल्याच बॉल वरती आपला ट्रेडमार्क दाखवत असताना आणि पहिल्याच बॉल वरती षटकार मारलाय प्रणयच्या विरोधामध्ये। बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला प्रणय बेस्ट तर दुसऱ्या बाजूला कामेश बेस्ट। या देखील बॉल वरती हाफ वॉली, त्याच्यावरती पिकअप शॉट आणि हा देखील बॉल इनटू द स्टँड, इनटू द फॅन्स, षटकार। दोन बॉल मध्ये 2 षटकार, आणखीन जर एक षटकार मारला प्रणयला 100 रुपये बक्षीस, तर प्रणयला बॉलरला जर आणखीन एक षटकार आला तर गोलंदाज प्रणय याला 100 रुपयाचा कॅश प्राइज अश्विन पाटील यांच्याकडनं। इथून आपण पाहता ते आगळं वेगळं बक्षीस होतं आणि इथून आपण पाहता तिसऱ्या बॉल वरती लेग बाईचे संकेत आले, मिळाली सिंगल। आता या सिंगलच्या साहाय्याने रनसंख्या फलकावरती 13। जय महाराष्ट्र चिखलपाडा प्रेझेंट, जय महाराष्ट्र चषक 2026 ची पहिली रात्र आणि त्यानंतर पहिल्या रात्रीत खूप चांगले क्रिकेट सध्या बघायला मिळतंय। 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि स्ट्रायकिंग वरती सध्या उमेश यांना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या खेळपट्टीसाठी घेतलेली मेहनत, अथक परिश्रम त्यामध्ये पूर्णपणे श्रेय तरीकेने उमेशला देखील द्यावं लागणार आहे आणि उमेश यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती 3 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय, चौथा बॉल। हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अश्विनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। मिड विकेटला
हा बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. या दोन्हीने धावसंख्या फलकावरती 15. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. कमबॅक चांगलं राहिलंय. पहिल्या 2 बॉल होती 2 षटकार, तदनंतरचे 2 बॉल येथे कमबॅक करत असताना प्रणय पाटीलला आपण पाहतोय. कमबॅक जरूर झाल्यात. जिथे आपण पाहतात बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 15 रन. सर्वाधिक महत्वाच्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक, हे पॉझिटिव्ह इंटेंट. पुन्हा एकदा खोलातला बॉल प्रणयचा, तदनंतर तोही बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, जिथे पंच आहेत त्यांच्या बाजूने अगदी फिल्डिंग झाली आणि तदनंतर मिळाली सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक चालू असताना पहिल्या बॉलचा खेळ झाला 5 आणि हार्दिकची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. वेगानं स्कोर कार्ड विदाऊट लॉस सध्या 16 वरती. चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळालंय. पॉवर प्लेला फोडण्याचं काम मागील 5 बॉल मध्ये होत असताना पाहायला मध्ये कमेशला भरपूर दिवसानंतर आपण पाहिले पहिल्या बॉलवरती षटकार मारत असताना, आणि ही किमया अनेक वेळा त्याने साध्य केले. शेवटचा बॉल इंटू दी कॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो. एफर्ट्स फॉर कॅच. महेश त्या ठिकाणी होते वन ऑफ द बेस्ट फिल्डर, वन ऑफ द ग्रेट लेजंड, आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय. ग्रेट कॅच, गॉन. आणि त्यांनी काय तो कॅच टिपला. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल गौरव पाटील, आणि तो ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहणार आहोत. काही निश्चित स्वरूपात घडलं काय. हा बघा फटका थ्रू द कव्हर्स आणि तदनंतर 1 हँडेड. खूप चांगला कॅच. ही रील्स निश्चित स्वरूपात आता व्हायरल होईल, जिथे आपल्याला पाहायला मिळतंय जबरदस्त. दुसऱ्या अँगलनं बघा स्वतःला स्ट्रेच केलं. आज वयवर्ष जरी 45+ कडे चालले असतील आणि तरी देखील सांगतात की घरच्या संघासाठी चापेवाडी संघामध्ये माझी निवड का होते, तर मी एक चांगला क्षेत्ररक्षक आणि वेळेला चांगले फलंदाज म्हणून महेश यांनी स्वतःला अनेक वेळा सिद्ध केलंय. प्रणयच्या खात्यात शेवटच्या क्षणाला ती विकेट मिळाली, परंतु ती विकेट मी म्हणेन की महेश यांच्या नावी असायला हवी होती. काय अफलातून कॅच टिपला. अगदी आपण पाहतात युवा खेळाडूंना लाजवतील ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कॅचला कॅरी केलं, आणि नंतर आपण पाहतात आता पहिल्या विकेटचं पतन देखील झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आयुष पाटील दर्शवतात की धावसंख्या लागली ती म्हणजे 16 ला 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमन दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष पाटील हे सध्या दाखल होत आहेत. रायझिंग स्टार ऑफ चाफेवाडी हर्ष, तर दुसऱ्या बाजूला आपण उमेशला पाहतोय. एक्सपिरियन्स वर्सेस टॅलेंट मधली ही बॅटल येणाऱ्या काही बॉल्स मध्ये आपण पाहणार आहोत. पहिला बॉल घेऊन हर्ष देखील सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती. सध्या तरी वॉर्मअप वरती लक्ष देतोय आणि बॉडीला फ्री करण्याचा प्रयत्न करतोय. मालवण ग्रुप देखील एन्जॉय करतायत. त्यामध्ये जरूर हार्दिक भोईर यांना आपण पाहतोय, दीपेश म्हात्रे यांना आपण पाहतोय, विकास किने यांना आपण पाहतोय, त्याचबरोबर राहुल घरत यांना आपण पाहतोय, तेजस भोईर यांना आपण पाहतोय, दिवेश भोईर, साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे एन्जॉय करतोय मालवण ग्रुप, आणि त्यांचा VIP बॉक्स सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला उमेशला आपण पाहतोय. टिंबी खोडावे गावाची एक दंतकथा आज देखील या दंतकथेला पुन्हा एकदा सादर करावा लागणार आहे. आपला परफॉर्मन्स हलक्या शतने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट्स क्रिलेगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालं. 1 रन मिळेल या बॉलवरती. पहिला बॉल फुलटॉस होता, परंतु पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी फलंदाजाने घेतला नव्हता. सिंगल घेतले या बॉलवरती. सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते 17 वरती. गोलंदाजी मार्क वरती हर्ष पाटील, एक युवा तेज थरार गोलंदाज, आणि श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या संघाचा भरोशाचा गोलंदाज तो सध्या दाखल झालाय. प्रणयचं षटक महागडे राहिलं. आता बॅकअप म्हणून लवकरात लवकर गोलंदाजी मार्क वरती मिळाली जागा हर्षला, आणि तो हर्ष देखील आता गोलंदाजी मार्क वरती आहे. त्यानं पहिला बॉल फुलर लेनचा हाताळला. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तोही तयार आहे. ओव्हर दी स्टम्प्स. यावरला फटका फसल्या बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पुन्हा धावतायत महेश, आणि त्यावर आपण पाहतात आता कॅच ड्रॉप. अगदी दोघांच्या मधोमध बॉल पडला आणि रनसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2, आणि धावसंख्या 2 आकार घेत हार्दिकजी धावा सध्या जर तपासून पाहिल्या तर 19 वरती. मागील ओव्हरमध्ये जो शेवटच्या बॉलवरती कॅच पकडला, आजच्या रात्रीमधील सर्वोत्कृष्ट झेल महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला, आणि त्या सर्वोत्कृष्ट झेलसाठी आशिष दादा भोई यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं गेलंय, आणि ते कॅश प्राइज जीपे त्या ठिकाणी ते ऑनलाईन पेमेंट झालंय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागील बॉल जो आपण पाहिला बाउन्सरचा अंदाज होता, आणि बाउन्सरसाठी हर्षचा देखील एक मोठा परिचय आहे. हाईट चांगली आहे, वेग चांगला आहे, आणि बाउन्सर त्याच मुले डेडली असतात. अजून एक तिखट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा बाउन्सर मैदानामध्ये टाकला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर नाकासमोरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे.
खूप चांगली गोलंदाजी, जो तुम्ही उल्लेख केला, परफ्यूम डिलिव्हरी अगदी आपण पाहतात समोरून बॉलला काढलं, अगदी फ्लाइंग किस करत सरळ यष्टीरक्षक अक्षय पाटीलच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि ही गोलंदाजी आहे हर्ष पाटीलची. पुन्हा एकदा दूरवाला एंडनं तयार, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. या हे बॉलला सलगचा आपण पाहतात दुसरा डॉट बॉल. लाईन ऑर लेंथचा जर विचार केला तर थोडीशी आपण पाहतात चेंडूला मागे ठेवल्यात, ज्याच्यामध्ये वेग चांगला देतात, बाउन्स देखील चांगला प्राप्त होतो त्यांना. जणू काही खेळपट्टी त्यांच्यासाठीच सेट केले की काय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली हर्ष पाटीलनं, याही षटकात 4 बॉलचा खेळ त्यांनी परिपूर्ण हाताळलाय, फक्त 3 रन खर्च करत. अगदी क्वालिटी गोलंदाजी, कारण प्रणयच्या विपक्षात धावा आल्या होत्या, इथे थांबवल्यात. आता हा बॉल अगोदर शफल होऊन फाईन लेगला रन्स बुक करण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य मंचाला अभिवादन करण्याकरिता हा भरपूर वेळेनंतर आलेला चौकार 4. आधीचे 4 बॉल जर आपण पाहिले तर त्यामध्ये 3 बॉल जे होते बरोबर शॉर्ट ऑफ लेंथ होते. अमन यावेळेस त्या बॉलवरती शफल झाला, फाईन लेगला शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी सिलेक्ट केले गेलं आणि बरोबर इंटू दी गॅप मध्ये हा स्ट्रोक कन्वर्ट करत असताना चौकार मिळतोय. आपण अमनच्या बॅटमधून तो चौकार पाहिला आणि या रन्स येणं गरजेचं होतं, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही स्ट्रायकर बॉलरला टार्गेट केलंय आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बँक ऑन दी टार्गेट कुणाला केलं होतं तर प्रणयला केलं होतं. आणि सेकंड ओव्हरमध्ये जर का तुम्ही पहिल्या 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळत नाहीये, 5व्या बॉलवरती डेफिनेटली तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागणार आहे. आता देखील रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी सुरू आहे. हर्षचा जर विचार केला तर मेंटली देखील आणि फिजिकली देखील तो पॉझिटिव्ह इंटेंटनं बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. लेग बायच्या माध्यमातून 1 रन मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा स्कोर कार्ड वरती. उत्कर्ष सर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा वेग जो होता तो प्रचंड होता. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, या ओव्हरमध्ये 8 येताना पाहायला मिळतात, म्हणजे धावांचा जो आलेख आहे थोडासा खाली आलाय. चांगली गोलंदाजी केली हर्षनं. जे षटक असायला हवं होतं, दुसरं षटक ते महत्वाचं, आणि ते षटक घेऊन आले ते म्हणजेच हर्ष पाटील आणि प्रणयला त्यांनी चांगली साथ देखील दिली. आता पहिल्या षटकामध्ये फ्लॉप शो राहिलेले प्रणय पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात आपली क्वालिटी दाखवतील. सातत्यानं सफाळे क्रिकेटवरती अधिराज्य त्यांनी अनेक वर्ष गाजवले, तोच प्रणय दाखल झाला. यष्ट्यांच्या मागणं त्यांचेच बंधू अक्षय पाटील आहेत. एका बाजूला बंटी सारखा खेळाडू आहे, सुरेंद्र घरत सारखा खेळाडू आहे, हर्ष सारखा खेळाडू आहे, आणखी नवीन चेहरे. त्यामुळे संघाच्या आतमध्ये युवा टॅलेंटनं भरलेला हा संघ. एका बाजूला तेवढाच ताकदीचा संघ टेंबीखोडा विभागातनं डिंगडॉंग या संघाचा महत्वाचा खेळाडू जो कामेश बाद झाला, आणि कामेश बाद झाला ती डोकेदुखी वाढणारी गोष्ट राहिली, ती म्हणजेच डिंगडॉंग या संघाकरिता, कारण तिथून मग धावा वाढल्याच नाही. सध्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, पहिला बॉल घेऊन प्रणय पाटील हे सध्या दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा खेळ विसरत नाविन्यानं नवी सुरुवात तुमची महत्वाची राहील, आणि ती सुरुवात आता प्रणय पाटील कशी करतायत हेही तेवढंच महत्वाचं आहे. षटकातील पहिला बॉल दूरवाल्या एंडनं प्रणय तयार. फटका पुन्हा एकदा खेळला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत अगदी मैदानाला गुदगुल्या करत. बॉल चालला डीप मध्ये, रनआउटची संधी बनली. प्रणय देखील बीट झाले आणि तदनंतर आता 2 रन इथून परिपूर्ण देखील होतात. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच हार्दिक सर आतापर्यंत 26 रन एका सुसज्ज स्थितीमध्ये आहे बॅटिंग करत असताना संघ. 26 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलं षटक जे होतं प्रणयचं थोडंसं महागात पडलं होतं, परंतु प्रणय एक असा गोलंदाज आहे, पहिल्या षटकामध्ये भलेही 16 आले असतील, 18 आले असतील, तरी देखील सेकंड ओव्हरमध्ये ती क्षमता त्याच्यामध्ये कव्हर करण्याच्या. यू मेस आय विल डेफिनेटली हिट बॉल ऑफ दी मॅच, परफेक्ट यॉर्कर, आणि त्या यॉर्कर वरती मिळाले विकेट. फलंदाज अमन गॉन. आणि आता आउट ऑफ कंट्रोल तो गेला आणि विकेट देखील त्याने मैदानामध्ये घेतला. मंच विकेट जो स्ट्रगल करत होता आणि बरोबर त्याच बॅटरला टार्गेट केलं आणि डगआउटचा रस्ता मैदानामधून दाखवला. आता नवीन बॅटर प्रथमेश मैदानावरती दाखल झालाय इनॅट नंबर 2 वरती. या सिच्युएशनला विकेट येणं देखील गरजेचं होतं उत्कर्ष सर, कारण आता एक चांगला मोमेंटम तो मिळालाय श्रीकृष्ण चाफेवाडी टीमला, आणि तो मोमेंटम गमवायचा नाहीये आता येणाऱ्या ओव्हर्समध्ये. निश्चित स्वरूपात जो तुम्ही उल्लेख केला मोमेंटमचा, आता तो मोमेंटम शिफ्ट झालाय पुन्हा एकदा चाफेवाडीकडे, कारण कामेश नंतर फलंदाज आता जे दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळालं. अमनचं अगदी मागून दरवाजा खुला ठेवला आणि प्रणयचा शिरकाव अनप्लेएबल, अगदी स्टम्प्स उद्ध्वस्त करणारा तो बॉल प्रणय पाटील यांचा.
बॉलचा खेळ झाला 3. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावांची गती तपासून पाहिली तर 26 ला धक्के 2 अशी स्थिती बॅटिंग करत असताना संघ बघायला मिळतो आपल्याला, तो म्हणजे डिंगडॉंग. याही वाला फटका एका हातानं कॅरी करण्याचा प्रयत्न अक्षयचा. इथून आपण पाहू शकता आता दुसरीचा प्रयत्न राहील का. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण दर्शवत होते की काही गरज नाही हा हिट करण्याचा. सध्या आतापर्यंत धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1 न, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती. रन्स पूर्णपणे थांबलात. कुठेतरी कमेशची उणीव आता जाणवू लागलाय, कारण रन्स येत नाहीयेत. एका बाजूला उमेश 3 बॉलमध्ये 4 वरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला नवीन आणला फलंदाज प्रथमेश, त्याला देखील जीवनदान मिळालं असंच म्हणावं लागणार आहे, कारण बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर पासून भली बॉल दूर होता, ती देखील विकेट जाऊ शकली असती, परंतु इथे समोर टाकला आणि मैदानाच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न. उमेशच्या बॅट मधून संघर्षाचा षटकार. होता हा षटकार खूप गरजेचा होता, कारण खऱ्या अर्थानं जो तुम्ही उल्लेख मगाशीच केला की आता मोमेंटम शिफ्ट झाले, ते म्हणजे चाफेवाडीकडे. बाबा थोड्याशा थांबल्यात, कामेशच्या विकेटची उणीव भासते आणि त्यावेळेला उमेश सांगतात की नाही हे नाही होता इथून होणार, हा येणार षटकार, आणि तो षटकार देखील ठोकला. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना इथे बीट नाही करू शकलेत. खूप चांगला कॅच बंटीनं वाजवली. फलंदाजाची घंटी गॉन. नुकताच एक शुभ आगमन झालंय. वेलकम सुमित पाटील सर, आपलं देखील स्वागत असेल, जे पश्चिम रेल्वेसाठी कार्यरत आहेत, आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं. आयोजन समितीमध्ये त्यांनी देखील भरपूर मेहनत या आयोजनामध्ये घेतलंय. नवीन बॅटर कल्पेश मैदानावरती दाखल झालाय. जो उल्लेख उत्कर्ष सर आधी झाला होता, प्रणय पाटीलच्या विरोधामध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये जरी 16 धावा खर्च झाला असेल, 18 धावा खर्च झाला असेल, तरी देखील सेकंड ओव्हरमध्ये 2 ते 3 धावांची जी ओव्हर असते ती टाकण्याची क्षमता ठेवणारा हा गोलंदाज आहे, आणि या ओव्हरमध्ये देखील तेच घडलंय. षटकार आलाय नो डाऊट, परंतु विकेट देखील घेतलाय, पलटवार केलाय. आता नवीन बॅटर कल्पेश मैदानावरती दाखल झालाय. या बॅटरमध्ये देखील ती ॲबिलिटी आहे, संघाला बाहेर काढू शकतो. आता येणाऱ्या काही बॉल्स मध्ये त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये द्यावं लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज विकेट. आणखीन एक प्रणयच्या खात्यामध्ये ही 4थी सफलता आल्या पावली पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. गॉन. चार विकेट्स प्रणयच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. लक्षात घ्या, येणारे जे पुढचे 6 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 4 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. प्रणय पाटीलसाठी हे काही नवीन नाही आहे, कारण जाईल त्या अड्ड्यावरती एकच चर्चा प्रणय पाटील, आणि या मॅच मध्ये देखील 4 विकेट्स त्यांनी घेतल्यात. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशला पाहतो, अर्थातच बंटी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय, ज्याने या ओव्हरच्या आधी एक चांगला झेल टिपला होता. आज श्रीकृष्ण चाफेवाडी टीमच्या माध्यमातून फिल्डिंगचा स्टँडर्ड स्पष्ट झाला. इथे देखील बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. सुरेंद्रच्या माध्यमातून ही 2 वेळा ही चुकी झाली या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळते. ती सिंगल धोक्याची ठरू शकली असती. रेड अलर्ट तिथे देखील मिळाला होता. पहिला बॉल बंटीचा प्रचंड वेगानं होता. धनंजयला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. टॉप सीनचा हिरो हा देखील आहे. आता या लोअर सीन मध्ये त्याला देखील आपला खेळ दाखवणं गरजेचं आहे. धनंजय मैदानावरती आल्यानंतर आता डगआउट देखील त्या ठिकाणी एक्सपेक्टेशन
प्रेडिक्ट करू लागले किती रन्स या मॅच मध्ये धनंजय बनवेल, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर 10 बॉल्स बाकी आहेत आणि येणाऱ्या 10 बॉल्स मध्ये 30 रन्स बनवण्याची क्षमता आता ठेवावी लागणार आहे. आता हा फुल टॉस तो देखील मिस झालाय. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बीमर. आता पुढचा बॉल फ्री लायसन्स टू किल. पुढचा सामना दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल दिव्यांश इलेव्हन नांदगडी पाडा आणि दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसर ब. फ्रीडचा बॉल कमी गतीने टाकला होता. लाईन चांगली नाहीये, हा देखील एक्स्ट्रा मध्ये काउंट केला जाईल. सलगचा दुसरा एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. एकंदरीत 36वा स्कोर कार्डवरती लागला गेला. आता रन्स येऊ लागलेत एक्स्ट्राच्या माध्यमातून. आता फक्त धनंजयला गिअर चेंज करायचं आहे. ड्रायव्हिंग सीट वरती बसून आता गाडी व्यवस्थित चालवायची आहे. हा देखील कमी गतीने टाकला होता, परंतु आता लाईन चांगली होती आणि अखेरकार फ्रीडच्या बॉलवरती आता मोठा फटका आलेला नाही. आता मोकळा श्वास घेऊ शकतो मैदानामध्ये गोलंदाज बंटी. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. फ्रीडचा बॉल त्याने योग्य तो हाताळला आणि तदनंतर आता आपण पाहतात डॉट बॉलचं इथून आपण पाहतात प्रमाण वाढायला लागले. बॅटिंग टीमसाठी इथून धावा येणं गरजेचं. षटक क्रमांक 4 मध्ये बंटी दाखल झाले आणि बंटी दाखल होत असताना आपण पाहतात या षटकात जरी एक एक्स्ट्रा बॉल त्यांनी हाताळलाय, परंतु मोठा फटका नाही शोधू दिला फलंदाजांना. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला फटका खेळायचा होता, थोडेसे बॅकफुटला आले आणि तदनंतर फुल करायचा होता. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न वेगानं प्रणय पुढे येतील आणि तुर्ताच 2 रन इथून सहज रीतीनं परिपूर्ण होत्या. धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजे 38 रन्स बॉलचा खेळ झाला या षटकात. आतापर्यंत जर तपासून पाहिले तर 4 बॉलचा खेळ झाला. हार्दिकजी, गोलंदाजी चांगली सुरू आहे. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स आले नो डाऊट, परंतु मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. फ्रीडचा बॉल देखील होता, तिथे देखील मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आता या बॉलला हॅमर केलाय आणि सरळ मिड विकेटला पाठवून देण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. चिराग त्या ठिकाणी होता आणि चिरागच्या माध्यमातून एक यशस्वी झेल त्या ठिकाणी घेतलाय. धनंजय बॅक टू द डगआउट. त्याचबरोबर आयोजकांची मेहनत सांगणारं हे गीत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्व इंदिरांपर्यंत पोहोचलं डीजे कॅन्डीच्या माध्यमातून. 38 वरती अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. तर नवीन बॅटर जागृत मैदानामध्ये दाखल झालाय. 7 बॉल्स अजूनही बाकी आहेत. येणाऱ्या 7 बॉल्स मध्ये किती धावा प्रेडिक्ट करता उत्कर्ष सर तुम्ही? निश्चित स्वरूपात इथून त्या एक 25 रन महत्वाचे असतील, कारण धावा कमी झाल्यात. याही बॉलला बॉल बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, नाही कॅच कॅरी करू शकले. इथे देखील आपण पाहतात दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर लागली असती तर बाद होण्याची शक्यता होती, परंतु 2 रन परिपूर्ण देखील होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत सध्या धावा जाऊन पोहोचतात. 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो योग्य पद्धतीनं त्यावेळेला 10च्या सरासरीनं रनसंख्या फलकावरती आहेत 40. एक अनाउन्समेंट आहे. 40+ प्लेयर्सच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते या स्पर्धेमध्ये फक्त 2 वेळा खेळू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रामीण टीम मधून खेळाल तेव्हा 1 वेळा, आणि सेकंड टाइम जेव्हा 40+ हाफ असेल फक्त 2 वेळा 40+ प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळू शकतो. पहिलाच बॉल फुल टॉस स्लॉग ओव्हरला सुरुवात झाला आणि पहिलाच बॉल फुल टॉस तो इथे मिस झालाय. ओव्हर नंबर 5 मध्ये चिराग या ठिकाणी दाखल झालाय. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे चिराग आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. सिंगल बघायला मिळतंय. ज्या 5 बॉल मध्ये 15 ते 20 रन महत्वाच्या त्या जर नाही झाल्या तर मग दुसऱ्या डावात एका बाजूला चाफेवाडीची फलंदाजीला थांबवणं तुमच्याकडे तेवढीच अचूकतेची गोलंदाजी असावी हेही तेवढंच महत्वाचं आहे. जर धावा तुम्ही कमी ठेवल्या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज चिराग तयार.
याही बॉलला प्रचंड वेग, पंचांकडे लाऊड अपील, पंचांनी सांगितलं स्टंप्सला सोडणारी लाईन आणि तदनंतर आपण पाहू शकता हे लेग बाईचे संकेत. धावसंख्या 1 न भर होत आहे आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 42 रन्स. एक कॅश प्राइज झालंय अमर पाटील यांच्या माध्यमातून जागृतसाठी. त्यांचे परम मित्र आहेत आणि परम मित्रासाठी 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जागृत मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि हे कॅश प्राइज आलंय ते म्हणजेच अमरच्या माध्यमातून. हा देखील बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चान्स बनलाय आणि अशी ती विकेट जाईल. एकंदरीत 6वा धक्का 41 वरती लागलाय. तीन बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 42. एका बाजूला डिंग डॉंग, टिंबी खोडावे, उमेश आणि कामेश ही फलंदाज 2 बाद झाल्यानंतर धावा वेगाने नाही आल्या. ऑन साईडला फटका चाललाय. डीप स्क्वेअर लेग मधनं खेळाडू हर्ष पाटील वेगाने पुढे आलेत. सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. ॲक्युरेट फेकी यष्ट्यांच्या मागे अक्षय पाटील ज्यांचे योग्य आणि फान आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 43 रन. अजूनही 2 बॉल या इनिंग मधील बाकी आहेत. 43 स्कोर कडवरती लागल्यात. येणाऱ्या 2 बॉल्स मध्ये जर एकात मोठा फटका आला तर एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कडवरती उभी होईल. आता समोर लॉफ्ट केलाय, समोर फोर्स केलाय लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा चान्स बनलाय. इंटरेस्टेड होते प्रणय पाटील आणि यस टेकन. विकेट जाईल जागृत. गॉन. फरदीन काझी टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मुंबई इथून एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि सध्या आपण पाहतात त्याचं सॉन्ग इथे डीजे कॅन्डी आमच्यापर्यंत दर्शवतात. नेक्स्ट मॅच तोही महत्वाचा आहे. त्याचाही टॉससाठी आता तयारी होते. परंतु या मॅचचे देखील सध्या आतापर्यंत जर बॉल तपासून पाहिले तर अगदी शेवटचा बॉल बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. चिराग नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आलेत देखील. आणि जाऊया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लाऊड अपील फिंगरचा पंचाने बोट उचलला. चिरागची गोलंदाजी शेवटच्या षटकात चांगली राहिली आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर आयुष पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या ही फलकावरती लागली ती म्हणजे 43. 44चं टार्गेट. 44च्या टार्गेटला देखील मजा येईल. तुर्तास जाऊया टॉस कडे आणि टॉस झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल जिथे जोडले जातील धनंजय पाटील सर साथीनं नितीन पाटील सर या 2 क्रिकेट एक्सपर्ट्स यांचा आवाज ऐकणार आहोत या रनचेज मध्ये. धन्यवाद. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स उत्कर्ष पाटील सर. आपण शशिकांत गरज सरांना विनंती करणार आहोत आपण या टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभस्य टॉस सडगिनी केला जाईल. एका बाजूला दिव्यांश 11 नांदगडी पडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत अमरदीप जलसारब. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शशिकांत गरज साहेबांच्या शुभस्य टॉस आपण करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी एका बाजूला अमरदीप गलसार ब आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांश 11 नांदगडी पाडा या 2 टीम मध्ये या फर्स्ट राऊंड मधील लास्ट बॅटल आपण पाहणार आहोत आणि त्याचा टॉस सडगिनी केला जाईल. शशिकांत गरज साहेबांच्या शुभ असते. यस दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम वैभव, वेलकम अभिजित, आपलं स्वागत असेल. एका बाजूला चिखलपाडा 2026 आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र हा कॉईन आपण पाहतोय.
चॉईस दिलं जाईल दोन्ही टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला अभिजित आणि दुसऱ्या बाजूला वैभवला आपण पाहतोय. येस, वैभव या ठिकाणी कॉल करतील. कॉईन स्पिन केला जातो मांडवरांच्या शुभासे. जय महाराष्ट्र असा कॉल त्या ठिकाणी केलाय, परंतु चिखलपाडा 2026 या ठिकाणी आलाय. मांडवरांना विनंती करतो आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. अभिजित, रात्री टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस महत्वाचाच होता. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना आज तुमच्या बॉलिंग अटॅकमध्ये कोणते बॉलर्स अवेलेबल आहेत? करण, धर्मेश, आशिष. ऑल द बेस्ट. वैभव, तुम्ही टॉस जिंकलास, तुमचा निर्णय काय असा? आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करत असताना माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? तशी टोटल माइंडमध्ये नाही आहेत, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल. अशी अटॅकिंग बॅटर बॅटिंग युनिटमध्ये प्रफुल असेल, प्रदीप दादा असेल, सचिन पाटील असेल. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच दिव्यांश 11 नांदगडी पडा 11 टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला धनंजय पाटील सर आणि नितीन पाटील सर. थँक्यू सो मच कॅमेरामॅन प्रथम जाधव. थँक्यू. सन्माननीय सुकराजी भोई साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपले हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र. चिखलपडा चषक 2026 आपण पाहतायत. अगदी मॅचला सुरुवात होत आहे. पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिलाय. पहिल्या अगदी सुरुवात चांगली झाली होती, प्रणय हल्ले चढले होते, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मला श्रीकृष्ण चाफेवाडी टीमनं 5 षटकामध्ये 43 धावा आणि 44चं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 44 धावांचं लक्ष 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत श्रीकृष्ण चाफावडी या टीमला. डिंगडॉंग टेंबीकोडा संघ प्रथम बॅटिंग करताना 5 षटकामध्ये अगदी 43 धावा झाल्या, त्याने 44चं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. आमच्या समवेत धनंजय पाटील सर जोडले जात आहेत. नाही, जसं 17 मैदानावरती जसं आपण उल्लेख केला की 43-44 आहेत. या कंडिशन मध्ये ते डिपेंड होऊ शकत आहेत. जसं समोरच्या टीमनं गोलंदाजी केली तशी गोलंदाजी जर मैदानाच्या आतमध्ये केली तर ह्या धावा डिपेंड होऊ शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास नावाचा शब्द खूप मोठा असतो. तो जर तुम्ही स्वतःवरती जर दाखवला ना तर या धावसंख्या मी म्हणेन की डिपेंड होऊ शकतात. पण समोर कुठला संघ आहेत? श्रीकृष्ण चापेवाडीचा संघ आहेत. अशा कंडिशन मध्ये खेळण्याचा अनुभव सातत्याने त्यांच्या पाठीशी आहेत. अनेक वेळा श्रीकृष्ण चापेवाडीचा संघ, जसं चापेवाडीची एक स्पर्धा प्रत्येकाला माहित आहे, चापेवाडीची स्पर्धा असते, श्रीकृष्ण मंडळाची ती स्पर्धा असते, तिथे देखील स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यामुळे त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी माहित आहेत, बाबा या मैदानावरती कसं खेळायचं आहे, काय करायचं आहे. पण समोर डिंग डॉंग टेंबी खोडावे हा देखील काही कमी संघ नाही आहेत. तो देखील मैदानाच्या मध्ये आपली प्रसिद्धी तर दाखवू शकतोय. पहिला बॉल आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने चालला, वेगानं चेंडूचा पाठलाग केला जातोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय तोपर्यंत एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1. नाशिक अनेक वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहेत. म्हणजे बरेचसे वर्ष 40+ क्रिकेट खेळताना मी या खेळाडूला थोडंसं जवळून पाहिलं टेंबीखोडा गावाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला अक्षय आणि प्रथमेश ही जोडी देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या सफाळीच्या परिसरामधून नेहमीच नामांकित जोडी म्हणून एक जोडी राहिल्या आहेत. पुढचा बॉल फटका खेळलाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अगदी सर्कलच्या आतमध्ये आहेत. कालच या मैदानावरती अगदी आपण पाहिलं तर संपूर्णतः पाणी मारण्यात आलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं तिथे जर तुम्ही पाहिलं तर तो अडथळा निर्माण झाला असं चित्र दिसलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा. नितीन सर. अगदी नक्कीच असं वाटत होतं हा बॉल अगदी सीमारेषेच्या दिशेने येईल की काय, परंतु थोडासा स्टॉप झाला आणि सिंगल कंप्लीट केले गेले. धावफलका धावा आहेत 2 धावा. नाशिक गोलंदाजी मार्कवर टिम्मीकोडा एक्सप्रेस म्हणून आपण पाहतायत. यावेळेस साकोटप्पाच्या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वार 2 धावा अगदी सहज परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 4 या अंकावर. बरोबर पहिलं 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. धावा 4. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. अगदी स्वप्नपूर्ती आहेत. कारण स्वप्न होतं एकदा तरी या चिखलपाड्याच्या गावामध्ये अशी स्पर्धा भरवायची ना ज्याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा आणि प्रत्येक जण या मैदानावरती खेळण्यासाठी आला पाहिजे. हाच उद्देश आज संपूर्णतः जय महाराष्ट्र चिखलपाड्याचे सर्व खेळाडू आहेत ना आपले त्यांच्या मनामध्ये होत आहेत. ती इच्छा व्यक्त केलीत आणि त्याच्यानंतर एक चांगली स्पर्धा मात्र आपल्या समोर ते घेऊन आले. धावा फलकावरती 5 धावा धावफलकावर. नाशिकचा पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र घडवलंय हवाई सफर इन टू द स्टँड. 6 धावाची मोहर उमटवली गेलाय. धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर.
काय कडक स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही सातत्याने तो स्ट्रोक पाहू शकतात. अक्षय, अगदी या खेळाडूच्या उंचीकडे जाऊ नका किंवा या खेळाडूच्या शरीर दृष्टीकडे जाऊ नका. तो मैदानाच्या आतमध्ये इतके लांब षटकार मारू शकतो. त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे टेम्परामेंट आहे, त्याच्याकडे टेक्निक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करू शकतो. हे अक्षयनं दाखवून दिलेत. दबा फलकावरती डबल 1 11. शेवटच्या बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. श्रीकृष्ण चाफेवाडी शेवटचा बॉल सन्मान दिलाय. जसं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात, अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं रहस्य आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. दबा फलकावरती 11. या आपण जावं नितीन सरांकडे. चला आपल्या अगदी सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय सुकराजी भोईर साहेब उपस्थित झाल्यात. मी निलेशजींना विनंती करणे आपल्या शुभ असते. आपण सुकराजी भोईर सरांचं स्वागत सन्मान करणार आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपण पाहतायत. त्यांचा सन्मान ते परिपूर्ण केला जातोय. अगदी सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाला. जय महाराष्ट्र चिकनपडा चषक एक पाऊल अगदी पुढे टाकलं गेलं आणि त्याला पाठिंबा अगदी समस्त ग्रामस्थांचा मिळालाय आणि प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलका धावा आहेत 11. बिनबाद. अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाली श्रीकृष्ण चाफेवाडी टीम. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्म मध्ये असलेली टीम आपण पाहता. शिवनेरी चषकामध्ये अगदी दबदबा राहिला होता या टीमचा. धावफलका धावात 11. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. सत्यवान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या बिनबाद. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. येस, फ्लाइंग स्टार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने हिट केलाय. क्षेत्ररक्षक होता त्याच्या अगदी हाताला लागून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती प्रथमेशनं स्वागत केलं सत्यवानचं षटकाराने. कशा पद्धतीने कळलाय. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जातं. जम्प त्याने केली होती योग्य वेळी, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये नाही ढकलू शकला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला आणि 6 धावेने धावफलक पुढे गेलाय 17च्या घरामध्ये. 17 रन 17 धावा या फलकावर सत्यवानचं अगदी स्वागत केलं. या 6 धावेनिशी बंटीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड जपला 17 विदाउट लॉस. पुढचा बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन लॉब केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक षटकार 6 धावा. अशी गोलंदाजी कराल तर तुम्हाला पनिशमेंट मैदानाच्या मध्ये 100% आहे. पहा, हा बॉल थोडा पुढे टाकला. पुढे टाकलेल्या बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि हे मैदान असं मैदान आहे ना, एकदा की तुमच्या बॅटच्या अगदी रडारमध्ये आला ना, म्हणजे आपल्या रडारमध्ये आला तर परफेक्ट कार्यक्रम करतो. हे मैदानावरती प्रथमेश सांगून देतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आल्यात. टीमची धावसंख्या आहे 23. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 22 आणि 22 मध्ये आता रन करायचे 21. चला बॉल द्या. भरपूर लांब वरती बॉल जात आहेत. ते रिटर्न येणं देखील थोडं आता मुश्किल होऊ लागलेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. बंटीच्या बॅटमध्ये दमदार स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 षटकार. अगदी स्कोर कार्ड झपाट्याने वेगाने द्रुत गतीने वाढताना पाहायला मिळालाय. 23 विदाउट लॉस. यस, डेफिनेटली धावफलकावरती धावा झाला 23. 22 मध्ये 21 हवेचं लक्ष. ओव्हर द विकेट. 2 आल्यात. आणखीन एक येतोय का? बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आजच्या दिवसामध्ये प्रथमेशच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक कंप्लीट. 6 अगेन 6 सिक्सर. काय कडक बॅटिंग, खतरनाक बॅटिंग मैदानाच्या मध्ये सध्या श्रीकृष्ण चाफेवाडीकडून मैदानावरती प्रथमेश दाखवतायत. 29 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात आणि त्यामध्ये वैयक्तिक 6 मध्ये 22 प्रथमेश यांच्या. लेग बिफोरच्या माध्यमातून मात्र विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश यांना मात्र आता परतावा लागेल तंबूच्या दिशेने. एक चांगली इनिंग साकारून ते मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. 29 ला पहिला धक्का श्रीकृष्ण चाफेवाडीचा. प्रथमेश 7 मध्ये 22. 314च्या स्ट्राईक रेटनं त्यांना मैदानावरती बॅटिंग केली. 3 षटकार त्यांना मारले आणि तो सध्या मैदानाच्या बाहेर चाललाय. प्रथमेशने आपला रोल चांगला अदा केला. 7 बॉल मध्ये 22 झंझावत पाहायला मिळालं. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय आणि धावफलका धाबात आपण पाहताय 29 29 अंकावर पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय.
नव्याने फलंदाज प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. यंदाच्या हंगामामध्ये इनफॉर्म फलंदाज म्हणून आपण पाहतायत प्रणय पाटील. अगदी जलवा पाहायला मिळाला होता शिवनेरी चषकामध्ये. अप्रतिम कामगिरी. 29 धावा स्कोर कार्ड वर 1 गडी बाद. जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2026 अगदी डे नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा. आज पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतायत. धाव फलक आहे 29, 1 गडी बाद. पुढचा बॉल ऑन साईड लागली. चेंडू सरळ निघून चालला. डीप बॅकवर्ड स्केलर मध्ये आलेल्या पहिला बॉल फेस करताना चौकार प्रणयच्या बॅट मधून येतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 33 या अंकावर. 33 रन्स. या मॅच मध्ये या षटकाने अगदी ती हवास काढून टाकलाय. 57 ओव्हर मध्ये लगातार 3 सिक्सर, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार. धावा फलकावरती 33-33. 19 बॉल मध्ये 11 धावेचं लक्ष. सध्या शॉट फाइंडिंगला आमचे जवळचे मित्र सुप्रसिद्ध गायक स्वप्नील जिक्किनी आपले स्वागत. फिल्डरच्या भूमिकेमध्ये अगदी डिंगडॉंग टेंबी खोडाव्या या संघाच्या माध्यमातून आपण त्यांनाही पाहतायत. पुढचा बॉल समोर आणखीन एक फटका खेळलाय. तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. या ओव्हर मध्ये जवळपास मैदानाच्या आतमध्ये 4 षटकार, 1 चौकार, 39 ला 1 विकेट. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रणय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. काय घणागती बॅटिंग करतात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 39 या अंकावर. 44चा पाठलाग. आता 18 बॉल मध्ये फक्त 5 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. बंटीने अगदी 7 बॉल मध्ये 22. तर नंतर प्रणय पाटीलने आलेल्या चौकार षटकार जरूर लगावला गेलाय. एक षटकार अक्षयच्या बॅट मधूनही पाहायला मिळालाय. फुल टॉस बॉल. अभिमर चेंडू पंच दर्शवत आहेत. नो बॉलचा इशारा आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 40 या अंकावर. 40 ला 1 ही आतापर्यंत कंडिशन. येणारे 18 बॉल, रन करायच्या 4. हा मॅच आता लवकर फिनिश होईल असं चित्र सध्या दिसू लागलंय. त्याचं कारण श्रीकृष्ण चाफेवाडीची बॅटिंग, मग प्रणय पाटीलची बॅटिंग, मग अक्षयची बॅटिंग. हे दोन्ही खेळाडू असे खेळाडू आहेत ना, एकदा की रंगामध्ये आले ना की धावा ते बनवतच असतात. पुढचा बॉल पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा ऑन साईडला मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. फिल्डिंग चांगली केल्यात. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 41, 41, लॉस ऑफ 1 विकेट. 17 बॉलचा खेळ बाकी. 3 धावेची गरज. आमचे सुभाषजी कदम पुण्यात दाखल होतात, त्यांचं स्वागत. 17 बॉल मध्ये 3 ची गरज. अनिलजी कणी साहेब पुण्याचे एक देत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. सुभाषजी कदम साहेब आपण पाहत आहेत. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. इथून झेल पकडलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 डाऊन होतोय. 41 या धावसंख्येवर दुसरा धक्का गारद होतोय. प्रणय पाटील मैदानाच्या मध्ये थोडंसं ते एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करत होते. मोठा पडद्यात खेळण्याचा प्रयत्न करत होते. लवकर ते बॅटचं ब्लेड ओपन झालं, फेस झालं. तिथून मात्र आपण पाहिलं तर एक चांगला कॅच कॅरी केला नाशिकनं. मैदानाच्या मध्ये विकेट मिळत असताना पाहायला मिळाली आणि ती विकेट आल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत 41 ला 2 ही आतापर्यंत कंडिशन. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर चिराग मैदानाच्या मध्ये ते दाखल होत आहेत. बघा, प्रत्येक टीमला विनंती असेल 20th मॅन बंधनकारक असेल आणि 3 धाब्यांची पेनल्टी असेल. एक लक्षात ठेवा. 3 धाबा दूर विजयापासून नव्याने चिराग. चांगला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय निर्धावच्या स्वरूपात. चेंडू अगदी पाहायला मिळालाय. 15 बॉल मध्ये 3 धाब्याचं लक्ष असेल. या मॅचला जिंकण्यासाठी 41 ला 2 ही आतापर्यंत कंडिशन. आपण पाहताय जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2026चा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र. आणि पहिली रात्र जर आपण पाहिली तर अगदी गाजवण्यासाठी सर्व संघ तयार आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा मॅच देखील महत्वाचा आहे. थोडं सॉफ्टमच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. ही लेन नाताळायची आहेत. मागे जी गोलंदाजी झाली कदापि तिथे धावा आल्या नसत्या. मजा आली असते या मॅच मध्ये. तुम्ही तुमचा कुठला गोलंदाज कुठल्या श्रेणी काढायचा, त्याचा वापर करायचा, या गोष्टी देखील ठाऊक असणं गरजेचं आहे. अन्यथा त्या गोष्टी मैदानावरती जाणवतात. नितीन सर, नक्कीच ज्याप्रमाणे सत्यवानला इंट्रोड्यूस केलं दुसऱ्या षटकामध्ये आणि सत्यवानवर प्रहार केले गेलेत. 14 बॉल मध्ये 3 ची गरज. पुढील बॉल
यावेळेस शफल झालाय तिथे स्वप्नील किनी सुंदर सेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 3, तिसरा धक्का लागलाय चापेवाडी टीमला. धनंजय सर, असं वाटतं चौथं षटक येईल की काय विजयासाठी? मला तसं चित्र दिसतंय. मला असं वाटतं की ते दुसऱ्या षटकामध्ये जिथे सत्यवानच्या षटकामध्ये जिथे कदापि ते 4 षटकार किंवा तो चौकार नसता आला तर ती मॅच पलटली असती किंवा त्या मॅच मध्ये पुनरागमन झालं असतं. पण तिथेच मला वाटतं की कुठेतरी थोडंसं कमी पडला तो डिंगडोंग टेंबी खोडावेचा संघ. आता अनेक जण त्यांच्या पाहत असतील ना, ते देखील काही जण तेच सांगतायत, बाबा तिथे काहीतरी आपल्याकडून मिस्टेक झाला, सेकंड ओव्हर मध्ये आपण मिस्टेक केली, आपला गोलंदाज आपण थोडासा चुकीचा वापर केला नाही केला, याची चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाल्यात. पण असं नसतं, तुमच्यामध्ये एखादा खेळाडू असतो तर एखाद्या वेळेस थोडीशी चुकी होत आहेत, तुमचं प्लॅनिंग मध्ये देखील होत आहेत, किंवा एखाद्या खेळाडूचा कधी कधी दिवसही नसतो, मग त्यावेळी त्या दिवसामध्ये रन येत असतात. 41 ला 3 आहेत, 13 मध्ये 3 धावेचं लक्ष. महेश नव्याने फलंदाज येतो. 13 बॉल मध्ये 3 ची गरज. शेवटचा बॉल असेल. भाग्येश आमच्या समवेत जॉईन होत आहेत स्कोरिंग साठी. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये 3 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. या गोलंदाजाचं स्पेशली मी कौतुक करेन. काय गोलंदाजी केलंय त्याने. मैदानाच्या मध्ये कमीत कमी धावा दिल्यात, कमीत कमी म्हणजे फक्त आणि फक्त 2च धावा दिल्यात. वा, कौतुक करायला हवं. आता 12 बॉलचा खेळ, मैदानावरती 3 धावेचं लक्ष असणार आहेत. श्रीकृष्ण चापेवाडी वर्सेस डिंगडॉंग टेंबी खोडावे यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. जय महाराष्ट्र चिखलपाड्याचं असलेलं मैदान, आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर रंगलेला 7 एप्रिलचा मंगळवारचा दिवस अगदी आपण पाहतायत. संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून मात्र घर बसला आपण एन्जॉय करतो. तर सर्व प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे. 12 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष, हे माझं समीकरण. गोलंदाजी मार्क वर अमन. 12 बॉल 3 ची गरज. समोर अक्षय पाटील. गोलंदाज गोली मार्क वर. पुढचा बॉल हलक्या तनियात बॉलला सन्मान दिलाय. नाशिकची पुढे सरसावतील. तद्वर सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा अगदी सहज परिपूर्ण केल्या जातात. इथून स्कोर मात्र झालाय लेवल. आता 1 धाव दूर. येणारे 11 बॉल 1 ची गरज. 11 बॉल मध्ये 1 धावेचं लक्ष. मध्ये 1 धावेची गरज, हे माझं समीकरण. फटका खेळला आहे, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या मध्ये अगदी अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. अशा पद्धतीने हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. मॅचला जिंकलाय टीम श्रीकृष्ण चापेवाडी या संघानं. हा सामना आपल्या नावी केलाय, त्यांचं आपण अभिनंदन करूयात. सन्माननीय शशिकांतजी घरत साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपयाची भरीव देणगी ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतात, त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. या मॅचची समरी पाहूया. डिंगडॉंग टिंबी खोडावे कडून सुरुवातीला कामे 4 मध्ये 12, उमेशच्या 5 मध्ये 10, अमनच्या 7 मध्ये 8, प्रथमेच्या 4 मध्ये 3. गोलंदाजी करताना प्रणय पाटील 2 षटक 24 धावा 4 विकेट. चिरागचं मात्र षटक 1 धावा, अगदी 2 धावा 3 विकेट.